Hello dear student, this is the chapter number 5th, acid, bases and salt. ज्याला आपण मराठीत आम्ल, आम्लारी आणि क्षार असं म्हणतो. In the last year, in the 8th standard, we have heard the word about the acid and bases and somehow about the salt. मागच्या वर्षीच्या इयत्तेमध्ये आपण आम्ल आणि आम्लारीबद्दल आणि थोडंफार क्षाराबद्दल माहिती पाहिलेली होती. बघा तुम्हाला काय आठवतं का? कॅन यू रिकॉल how the following substances classified into 3 groups with the help of litmus paper. लिटमस पेपर घ्या आणि लिटमस पेपरच्या आधारे या ज्या खाली काही वस्तू दिलेल्या आहेत त्या वस्तूंचं आपण गट बनवू शकतो का बघा. पहिला आहे लेमन, लिंबू, टॅमरिन चिंच, बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा, बटर मिल्क म्हणजे ताक, विनेगर संत्रे, ऑरेंज मिल्क दूध, त्याचबरोबर टोमॅटो, मिल्क ऑफ मॅग्नेशिया, वॉटर अँड ॲलम. आता हा मिल्क ऑफ मॅग्नेशिया म्हणजे मॅग्नेशियमचे दूध. जर मॅग्नेशिया किंवा मिल्क ऑफ मॅग्नेशियमचं दूध याचा उपयोग तुम्हाला माहीत नसेल तर जनरली एक तुम्हाला मी सांगतो, ज्यांना बद्धकोष्ठता असते, ज्याला आपण कॉन्स्टिपेशन म्हणतो, म्हणजे थोडक्यात पोट साफ होत नाही, त्यांना जे औषध दिलं जातं थोडंसं असं घट्ट असतं बघा पिंक कलरमध्ये, तर ते त्याचा जो बेस असतो त्याच्यामध्ये ते मिल्क ऑफ मॅग्नेशियाचा त्या बेससाठी काय करतात, हा वापर करतात. हे इंटरनेटवर मी वाचलं होतं, बघा चेकआउट करा आणि जर चूक असेल तर मला दुरुस्त पण करा. तर आपण या लिटमस पेपरच्या आधारे यांचे ग्रुप आपण करणार आहोत. बघा खाली टेबल आपण केलेला आहे. सबस्टन्सेस हॅव बीन टेकन. फर्स्ट ऑफ ऑन लेमन. इफ वी टेक 1 drop of a lemon juice and put on the litmus paper, so blue litmus paper get red, so it's called as acidic. Because of that it is called as acidic, and the taste of this lemon is sour, ambat. So same as tamarind, it is acidic. Blue litmus get red. Baking soda, buttermilk. बेकिंग सोडा हा बेसिक आहे, बटरमिल्क हे अल्कलाइन आहे. त्याचबरोबर विनेगर, आपण चायनीज जे तुम्ही खातात त्या चायनीजमध्ये जरा तुम्हाला असा आंबूस असा आंबट असा वास येतो, त्याच्यामध्ये विनेगरचा वगैरे आणि स्वयंपाकघरात विनेगरचा वापर करतात. सो इट इज हॅव्हिंग सोर टेस्ट. सो दिस आर टेबल: विनेगर, ऑरेंज मिल्क, लाईम, टोमॅटो, मिल्क ऑफ मॅग्नेशिया, वॉटर. सो हिअर इज द इम्पॉर्टंट पॉईंट. वॉटर तुम्ही त्याच्यामध्ये लिटमस पेपर जर बुडवला तर त्याचा कुठलाच रंग बदलत नाही, म्हणजे वॉटर हे कुठल्याच प्रकारात येत नाही, ते ॲसिडिक पण नाही आणि बेसिक पण नाही आहे, ते न्यूट्रल आहे. तिसरा शब्द आहे न्यूट्रल, आणि त्याला टेस्ट पण नाही आहे. आणि ॲलम म्हणजे तुरटी, जे आपण वापरतो, पाणी आपण पिण्याचं त्याच्यामध्ये फिरवतो बघा. आणि ब्लू लिटमस पेपर त्यामध्ये कसा होतो, रेड होतो आणि ॲसिडिक त्याचा गुणधर्म आहे, ज्याला आपण आम्लधर्मी म्हणतो. आणि त्याची टेस्ट कशी आहे, त्याची सोर आहे. म्हणजे आपण पाहिलं की या काही पदार्थांची चव आंबट आहे, काहींची तुरट आहे, आणि त्याचबरोबर यांच्यातल्या काही पदार्थांना तुम्ही जर स्पर्श केला, इफ यू टच द इट विल अ व्हेरी सॉफ्ट, ज्याला आपण बुळबुळीत असे थोडेसे पदार्थ असे लागतात आपण असं म्हणतो. सो वेन द सबस्टन्सेस आर स्टडीड सायंटिफिकली, इट इज फाउंड दॅट they can contain the acidic and basic substances respectively. On the basis of this test, we can conclude that या टेबलच्या आधारे आणि या टेस्टच्या आधारे आपण एका निष्कर्षावर येऊ शकतो की यातले काही सबस्टन्सेस ॲसिडिक आहेत, तर काही सबस्टन्सेस बेसिक आहेत, तर काही कसे आहेत, तर न्यूट्रल आहेत. आता हा निष्कर्ष काढल्याच्या नंतर आपल्याला मूलकावर येते, ज्याला आपण रॅडिकल्स असं म्हणतो. तर या रॅडिकल्सच्या आधी आपण लास्ट चॅप्टरमध्ये रॅडिकल्स म्हणजे काय आपण बघू. अगदी चालता धावतं त्याची डेफिनेशन आपण चेक करू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. रॅडिकल्स म्हणजे काय, इट इज अ कॅटायन्स और अनायन्स. म्हणजे कॅटायन्स म्हणजे काय आहे, इट इज अ पॉझिटिव्हली चार्ज आयन्स, आणि अनायन्स म्हणजे काय आहे, निगेटिव्हली चार्ज आयन्स. दे आर द 2 कॉन्स्टिट्यूंट ऑफ द कंपाऊंड. म्हणजे आता समजा ते HCl घेतलं तर हा कंपाऊंड आहे, आणि या कंपाऊंडमध्ये H हा प्लस आहे आणि Cl हा काय आहे, मायनस आहे. म्हणजे दोन्ही घटक हे इंडिपेंडेंटली आहेत. they take part independently in the chemical reaction and therefore they called as a radicals. So पॉझिटिव्हली आयन त्याला आपण बेसिक रॅडिकल म्हणतो, आणि दीज आर द Na+, K+ म्हणजे सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम. सो नेगेटिव्ह आयन जे आहेत ते आहेत क्लोरीन, सल्फेट आणि कार्बोनेट. दीज आर द निगेटिव्ह आयन, त्याला आपण ॲसिडिक रॅडिकल पण असं म्हणतो. आता हा टेबल बघा खालचा, फिल द कॉलम टेबल पार्ट ऑफ द फॉलोइंग. म्हणजे ह्याच्या टेबलचे जे पार्ट्स आहेत ते तुम्ही भरण्याचा प्रयत्न करा. त्यांनी असं विचारलंय की इथं मॉलिक्युलर फॉर्म्युले दिलेले आहेत,
आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला दिल्यानंतर तुम्हाला यांचे कंपाऊंडचे नाव आहेत ते पूर्ण लिहायचे आहेत. म्हणजे सुरुवातीला फक्त पुस्तकात जर बघितलं तर तुम्हाला इथं हायड्रोक्लोरिक ऍसिड एवढा शब्द दिसेल आणि पूर्ण मॉलिक्युलर दिले आणि याच्यातला बेसिक रॅडिकल आणि ऍसिडिक रॅडिकल हा तुम्हाला ओळखायचा आहे आणि त्याच्या आधारावर तुम्हाला त्याचा टाईप ओळखायचा की तो ऍसिड आहे, बेस आहे का न्यूट्रल आहे. तर बघा, पहिला आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड, याचा बेसिक रॅडिकल आहे H+ आणि Cl- आणि हा आम्ल पदार्थाचा कंपाऊंड आहे, संयुग आहे. दुसरा आहे नायट्रिक ऍसिड, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे HNO3 जो H+ अँड NO3-, सो दॅट वॉज एन ऑल्सो ऍसिड. तिसरा आहे हायड्रोजन ब्रोमाइड HBr, H+ Br-, द टाइप ऑफ कंपाउंड इज ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिड H2SO4, so H+, it is a basic radical, and Sa2,4-, that was an acidic radical, and it is a type of a acidic compound. बोरिक ऍसिड आपण अन्नधान्यामध्ये टाकतो बघा, त्याला कीड वगैरे लागून H3BO3, त्याला आपण H+ BO3, इट इज ऑल्सो अन ऍसिड आहे. NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड, हा बेस आहे, Na+ अँड OH-. आता जर तुम्ही पोटॅशियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, अमोनियम हायड्रॉक्साईड, म्हणजे इथं तुम्ही पहा तुम्हाला H++ दिसतंय आणि इथं तुम्हाला OH- दिसतंय. जिथं OH- आलंय तिथं तुम्हाला बेस दिसतोय आणि जिथे H+ आलंय तिथं तुम्हाला ऍसिड दिसतंय. आता पुढची स्टेप आपण बघू. सोडियम क्लोराईड NaCl हे न्यूट्रल आहे, Na+Cl- पण न्यूट्रल, हा ऍसिडिक पण नाही आणि बेसिक पण नाही. कॅल्शियम नायट्रेट, पोटॅशियम सल्फेट, कॅल्शियम क्लोराईड आणि ॲल्युमिनियम सल्फेट, दीज आर द न्यूट्रल. मग ह्या टेबलवरून तुम्ही काय कन्क्लुजन काढता की ज्यांच्या कंपाऊंडमध्ये H+ हे आयन्स आहेत ते सगळे ऍसिड आहेत आणि ज्याच्यामध्ये OH- आहे ते सगळे काय आहेत, बेसिस आहेत. अँड रेस्ट ऑफ ऑल काय आहे, ज्यांच्यात H+ आणि OH- नाही, दे आर द न्यूट्रल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, सम कंपाऊंड्स आर सीन हॅव अ H+ ॲज द बेसिक रॅडिकल इन देअर मॉलिक्यूल, सो दीज आर द ऍसिड. वरी तुम्हाला असे काही कंपाऊंड दिसले की त्या कंपाऊंडच्या आधारमध्ये तुम्हाला काही आम्लधर्मी मूलके दिसले, आम्लारी धर्मीय मूलके दिसले आणि ती सर्व कशी आहेत, आम्ल आहेत. लक्षात घ्या, बेसिक रॅडिकल म्हणजे आम्लारी धर्मी मूलके आणि म्हणून ते कसे आहेत, ऍसिडिक आहेत. अँड सम कंपाऊंड्स हॅव सीन OH-, त्यांच्यामध्ये तुम्हाला दिसलं हे काही आम्लधर्मी मूलक दिसले म्हणून ते कसे आहेत, बेसिस आहेत. तिथं क्वाईट कन्फ्युजन होतं, पण थोडंसं एकदा काळजीपूर्वक ऐकलं तुमच्या लक्षात येईल. बेसिक रॅडिकल असतात तर ते ऍसिड्स असतात आणि ऍसिडिकल रॅडिकल्स असतात तर ते कोण असतात, ते बेसिस असतात. म्हणजे आम्लारी धर्मी मूलके असतील तर ते आम्ल झाली आणि आम्लधर्मी जर मूलके असतील तर ते आम्लारी झाली. सो दिस आयोनिक कंपाऊंड, आता आयोनिक काय म्हणतात, दिस आर द आयन्स Cl-, Na+, OH-, these are the ions. हे ionic compound आहेत. Those ionic compounds which have a basic radical other than H+ and acidic radical other than OH- are called as the salt. आणि मग हे जे सगळे आहेत हे कसे आहेत, सगळे हे क्षार आहेत. म्हणजे या टेबलवरून आपल्याला कळतं की हायड्रोक्लोरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड, हायड्रोजन ब्रोमाइड, सल्फ्युरिक ऍसिड, बोरिक ऍसिड, हे जे सगळे आहेत हे सगळे काय आहेत, ऍसिड आहेत. का तर त्यांच्यामध्ये H+ हा बेसिक रॅडिकल तुम्हाला त्यात पाहायला मिळतो. त्याचबरोबर सोडियम क्लोराईड, सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि अमोनियम हायड्रॉक्साईड याच्यामध्ये तुम्हाला OH- हा ऍसिडिक रॅडिकल दिसतो म्हणून ते बेसिस झाले. आणि रादर दॅन H+ आणि OH याच्यामध्ये तुम्हाला H+ पण दिसत नाही आणि OH- पण दिसत नाही. सो दीज आर द सॉल्ट. म्हणजे आम्ल, आम्लारी आणि क्षार, ऍसिड, बेसिस अँड सॉल्ट हे कंपाऊंड्स तुम्ही या टेबलवर काय केलं आहे, कन्क्लूड केलेलं आहे. नाउ आयोनिक कंपाऊंडचा मग आपण उल्लेख केला होता. व्हॉट इज अ आयोनिक कंपाऊंड, ज्यांच्यामध्ये आयनची निर्मिती होते त्याच्यापासून. हा ऍक्च्युली रिव्हिजनचा भाग आहे, हे आपण 8वीला पण पाहिलेला आहे. वी हॅव सीन हाऊ द NaCl गेट फॉर्म. आता इथं सिंपल आहे आणि कोणत्याही आयोनिक कंपाऊंड म्हणजे NaClचं फॉर्मेशन जर तुम्हाला बघायचं असेल सो यू शुड बेटर नो द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अबाउट द NaCl अँड फॉर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यू शुड नो द atomic number of each element. At least for 10th level first 40 element you should know the atomic number. Now see the what is the ionic compound. कोणत्याही आयोनिक कंपाऊंडला फॉर्म होण्यासाठी आयोनिक बॉन्ड निर्मिती गरजेची असते. म्हणजे कसं आहे बघा, द मॉलिक्यूल ऑफ एन आयोनिक कंपाऊंड हॅज अ 2 constituent. म्हणजे हा जो आयोनिक कंपाऊंडचा जो मॉलिक्यूल असतो त्याचे तुम्हाला बेसिकली 2 भाग बघायला मिळतात. ते कोणते आहेत, नेमली जसं पाहायला गेलं तर कॅटायन्स म्हणजे पॉझिटिव्ह आयन्स
आणि anions म्हणजे निगेटिव्ह आयन्स. मी बहुतांशी वेळी इथं बेसिक रॅडिकल, ऍसिड रॅडिकल असे शब्द टाकले, रिपीट करण्याची गरज नाही, एकदा कन्सेप्ट लक्षात आली की तुमच्या ते सोपं होऊन जाईल. सो यांच्यामध्ये नेमकं काय असतं, देअर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन these ions as they are oppositely charged and that is called as a ionic bond. आता यांच्यामध्ये काय आहे बघा, आयनिक बॉन्ड फॉर्म होण्यासाठी अपोजिट चार्जेसची गरज असते आणि अशा प्रकारचे जे आयनिक कंपाऊंड असतात त्यांच्यामध्ये प्लस आणि मायनस, जसं Na प्लस होतो आणि Cl काय होतो, मायनस होतो आणि इलेक्ट्रॉन हा एक लक्षात घ्या, Na काय करतो की त्यातला इलेक्ट्रॉन देऊन टाकतो आणि क्लोरीन काय करतो, एक इलेक्ट्रॉन घेतो, म्हणून इथं नेट चार्ज कसा होतो, प्लस होतो आणि इथं कसा होतो, मायनस होतो. आणि हा नेट चार्ज प्लस मायनस झाल्यामुळं त्यांच्यामध्ये काय होतं की फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दीज आयन्स, आणि त्यांच्यामध्ये काय होतं की एक प्रकारचं अट्रॅक्शन, आकर्षण निर्माण होतं आणि तो आयोनिक बॉन्ड काय होतो, फॉर्म होतो आणि असे आयोनिक कंपाऊंड तयार होतात. सो फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन वन पॉझिटिव्ह चार्ज ऑन अ कॅटायन्स अँड वन निगेटिव्ह चार्ज ऑफ अ आयन मेक अ आयोनिक बॉन्ड. मग आपण असं सांगू शकतो की यांच्यामधला जो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, ज्याला आपण ॲनायन्स आणि कॅटायन्स असतो, यांच्यातला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो आयनिक बॉन्डच्या निर्मिती करता काय होतो, कारणीभूत ठरतो. व्हाईल स्टडींग द स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी, आता आपण बघा थोडंसे गंमत बघू इथं. व्हाईल स्टडींग द स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी वी हॅव लर्न that there is a natural tendency of any object or a body to change from an electrically charged state into the electrically neutral state. आता इथं आपण काय पाहिलं की ज्यावेळेस तुम्ही एका स्थितिक विद्युतचा अभ्यास करतात त्यावेळेस निसर्गतः कोणत्याही वस्तूची एक प्रवृत्ती असते. काय असते ती प्रवृत्ती, विद्युत प्रभारी स्थितीकडून ती उदासीन स्थितीकडे जात असते, म्हणजे त्याचा फुल चार्ज असणे आणि तो न्यूट्रल होणे अशी स्थिती असते. मग असं असून सुद्धा विद्युतदृष्ट्या संतुलित म्हणजे इथं आपण सांगू शकतो की विद्युत नॅचरल टेंडन्सी म्हणजे इलेक्ट्रिकली न्यूट्रल आणि हा विद्युतदृष्ट्या संतुलित उदासीन अशा प्रभारित अणूपासून. आता इथं जर पाहायला गेलं तर इथं हा उदासीनच आहे, इथंही हा उदासीन आहे, इथं काही चार्ज आहे का त्याच्यामध्ये, नाही. मग प्रश्न तोच आहे त्यांनी. सो चेंज स्टेट इंटू इलेक्ट्रिकली न्यूट्रल स्टेट म्हणजेच काय की विद्युतदृष्ट्या संतुलित असताना देखील उदासीन अशा अणुप्रभारित असे आयन कशामुळे तयार होतात, त्याचं उत्तर कशामध्ये आहे, वाय इट इज इलेक्ट्रिकली चार्ज आयन फॉर्म आणि इलेक्ट्रिकली बॅलन्स्ड. म्हणजे हे बॅलन्स असताना देखील यांच्यामध्ये चार्ज असे आयन कशामुळे तयार होतात, त्याचं उत्तर आहे कशामध्ये, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अ ॲटम. नाउ सी लेट अस सी द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल इथं की हे दोन इंडिपेंडेंटली सध्या बॅलन्स आहेत पण म्हणजे उदासीनच आहे. त्यांच्यात सध्या तुम्ही नुसतं क्लोरीन घेतला आणि नुसतं सोडियम जर घेतला तर ते काही त्यांच्यात अट्रॅक्शन आहे का, नाही. पण हे असताना देखील यांच्यामध्ये चार्ज निर्माण होतो. हे काय नेमकं कसं, त्याचं उत्तर त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे बघा हा पूर्ण जो भाग आहे हा पूर्ण भाग आपण इथं आकृतीच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करू. एक्झॅक्टली काय झालेलं इथं की सोडियमचं ॲटॉमिक कॉन्फिगरेशन आहे 2,8,1. त्याच्या के स्टेटमध्ये 2 आहे, एल मध्ये 8 आणि एम मध्ये 1 आहे आणि इथं काय आहे 2, 8, 7. आता ज्यावेळेस या दोघांची रासायनिक अभिक्रिया होते त्यावेळेस काय होतं की हे जे ॲटम असतात हे कधी पण काय होतात की त्यांची ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी कधी पण धडपड करत असतात. त्यांची ती ऑक्टेट स्टेट जी आहे ती प्राप्त करण्यासाठी धडपड करत असतात. मग आता याची म्हणजे पहिली स्टेट पूर्ण आहे, दुसरी स्टेट पूर्ण आहे, फक्त तिसरी स्टेटमध्ये काय आहे, एक इलेक्ट्रॉन आहे. आणि याची पण बघा याची पहिली पूर्ण आहे, दुसरी आहे आणि तिसरी पूर्ण होण्याकरता एक इलेक्ट्रॉनचीच गरज आहे. मग हा काय करतो की एक इलेक्ट्रॉन देऊन टाकतो. बघा इथं -e दिसायला, एक इलेक्ट्रॉन काय केलं त्यानं, देऊन टाकला. आता बघा की ज्यावेळेस ॲटॉमिक नंबरचा आपण उपयोग करतो त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की जितकी प्रोटॉनची संख्या असते तितकीच इलेक्ट्रॉनची संख्या असते. म्हणजे समजा जर इथं 11 इलेक्ट्रॉन असतील तर 11 काय असतात, तिथं प्रोटॉन असतात. म्हणून हा ॲटम इलेक्ट्रिकली कसा असतो, न्यूट्रल असतो. सध्या त्यावर चार्ज नाहीये, तो न्यूट्रल आहे सध्या, कारण की प्लस मायनस गेट न्यूट्रल. मग इथं काय झालं की एक इलेक्ट्रॉन निघून गेला पण प्रोटॉन काय तसाच आहे. म्हणजे इथं प्रोटॉन 11 आहेत आणि इलेक्ट्रॉन किती इथं 10 आहेत. म्हणजे प्लस चार्ज, जास्त चार्ज कोणता आहे, प्लस. म्हणजे त्याचा झाला प्लस चार्ज आणि त्याने दिला म्हणून तिथं आपण त्याला Na प्लस दिलं. बघा 281चं किती झालं, 2,8. एक देऊन टाकला त्यानं आणि त्याचं काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं, एक शेल निघून गेली. आता क्लोरीनच्या बाबत बघा, क्लोरीन मध्ये पण प्रोटॉन किती इथं साधारणतः 17 आणि इलेक्ट्रॉन किती 17. मग ज्यावेळेस यानं एक इलेक्ट्रॉन घेतला, आता यानं इलेक्ट्रॉन घेतला पण प्रोटॉनच्या संख्येत बदल झाला का, नाही. प्रोटॉन हे त्यांचे 17च राहिले, प्रोटॉन हे किती झाले 17च राहिले, पण इलेक्ट्रॉन मात्र काय झाला
एक वाढला म्हणजे निगेटिव्ह चार्ज काय झाला वाढला बघा 2 8 8 म्हणून इथं Cl मायनस आणि ती प्लस ई. आता इथं नीट लक्षात घ्या गेला म्हणून मायनस आणि आला म्हणून प्लस. खिशातून पैसे गेले म्हणजे मायनस झाले आणि खिशात पैसे आले म्हणजे प्लस झाले म्हणजे प्लस घेतला त्यानं. आणि मग ह्या डायग्राम म्हणून तुमच्या लक्षात येईल की हा उदासीन असताना देखील ह्यांची रिॲक्शन होत असताना मग हा चार्ज तयार होतो आणि चार्ज तयार झाल्यामुळे त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतं आणि NaCl हा कंपाऊंड तयार होतो कारण की तिथं आयनिक बॉन्ड काय झालेला आहे स्थापित झालेला आहे. म्हणून आपण हा ॲटम हा आयन हा ॲटम म्हणजे सोडियमचा ॲटम सोडियमचा आयन सोडियमचा ॲटम सोडियमचा आयन आणि तयार झालेलं कंपाऊंड. आता तुमच्या लक्षात आलं असेल आणि या पूर्ण पॅरेग्राफमध्ये त्यांनी तोच समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग तुम्हाला कदाचित परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो डिफरन्शिएट बिटवीन ॲटम अँड आयन. तर असा एक तुम्ही फरक तुमच्या वहीमध्ये लिहून काढा की डिफरन्स बिटवीन ॲटम अँड आयन. आता बघा तुम्हाला आठवतंय का ह्या त्या टप्प्याटप्प्याने आपण बघणार आहोत. ऑन द मिक्सिंग ऑफ अ सबस्टन्सेस म्हणजे substances as shown here what the resulting mixtures formed by the mixing of a substances is called. म्हणजे इथं आपण असं म्हणू शकतो की खाली जे काही मिक्सिंग केलेली आहे ते मिक्सर केल्याच्यानंतर किंवा जे मिश्रण आहे ते केल्याच्यानंतर ते नेमकं कोणत्या प्रकारचे मिश्रण आहेत बघा. आता हे आपण 8वीला पाहिलेले आहे की सॉल्यूट कशाला म्हणायचं सॉल्वंट कशाला म्हणायचं सोल्युशन कशाला म्हणायचं होमोजिनियस मिक्सचर हेट्रोजिनियस मिक्सचर त्याच्यानंतर कोलाइड ह्या सगळ्या गोष्टी आपण 8वीला अभ्यासल्या आहेत. एकदा तो 8वीचा जरा तो पुस्तकाचा थोडा जो पॉईंट आहे तो जरा रिवाइज करून घ्या. आता वॉटर आणि सॉल्ट हे मिक्सर कसं आहे होमो एक जीव. वॉटर आणि शुगर एकदम एक जीव होतं. ज्यावेळेस तुम्ही सॉल्ट पाण्यामध्ये मिसळता यू कॅन नॉट डिफरन्शिएट फ्रॉम सॉल्ट टू वॉटर. म्हणजे तुम्ही असं काढू शकत नाही की पाण्यात हात बुडवलं मी मीठ बाजूला काढलं नाही हे करू शकत नाही. ते एक जीव मिश्रण झालं. ॲज अ शुगर अँड सॉल्ट बोथ डिझॉल्व्ड इन द वॉटर सो बिकॉज ऑफ दॅट कॉल्ड ॲज ए होमोजिनियस मिक्सचर. आता वॉटर आणि सँड म्हणजे पाणी मध्ये तुम्ही वाळू टाकली तर ती एक जीव होते का नाही. तुम्ही वाळू बाजूला घेऊ शकतात म्हणून त्याला आपण हेट्रोजिनियस म्हणतो. तसं वॉटर आणि सॉल्ट पाण्यात तुम्ही काय करता थोडासा लाकडी भुसा टाकला तर लाकडी भुसा टाकल्याच्या नंतर ते एकत्र होऊ शकेल का नाही म्हणून त्याला आपण हेट्रोजिनियस म्हणतो. म्हणून आपण त्याला काय म्हणलो ॲज द सँड अँड सॉडस्ट डू नॉट डिझॉल्व्ड इन द वॉटर बिकॉज ऑफ इट इज अ होमोजिनियस मिक्सचर. मग याचा उपयोग काय होतो बघा. ही कन्सेप्ट रिवाइज केल्याच्यानंतर तुम्हाला जो पुढचा मुद्दा आहे तो बघणं अतिशय गरजेचं आहे. तो पुढचा मुद्दा आहे डिसोसिएशन ऑफ अ आयनिक कंपाऊंड. आपण NaCl हा आयनिक कंपाऊंड कसा तयार झाला हा आपण आत्ताच पाहिलेलं आहे. आणि आता मिक्सरचे पण प्रकार पाहिले की होमोजिनियस कशाला म्हणायचं आणि हेट्रोजिनियस कशाला म्हणायचं आणि याला मराठीत काय म्हणायचं आयनिक संयुगाचे विचरण. विचरण असं बघा हा शब्द तुमच्या लक्षात येतो. आता नेमकं काय होतं इथं वेन सॉलिड आयोनिक कंपाऊंड बिगिन टू डिझॉल्व इन वॉटर द वॉटर मॉलिक्यूल पुश देमसेल्फ इन बिटवीन द आयन्स ऑफ अ कंपाऊंड अँड सेपरेट देम फ्रॉम ईच अदर. ज्यावेळेस कुठल्याही प्रकारचा आयोनिक सॉलिड आयोनिक कंपाऊंड तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करायला जाता त्यावेळेस पाण्याचा जो मॉलिक्यूल आहे पाण्याचा जो रेणू आहे तो काय करतो त्या टाकलेल्या आयोनिक सॉलिड कंपाऊंडच्या मध्ये घुसतो आणि त्याला सेपरेट करण्याचा प्रयत्न करतो. सेपरेट फ्रॉम ईच अदर म्हणजे मी सोडियम क्लोराईड मीठ टाकलं तर Na ला तो तोडतो Cl ला तोडतो आणि त्याच्यामध्ये घुसतो तो काय करतो त्या दोघांना वेगळं करतो. इट मीन्स दॅट याचा अर्थ काय आणि दिस प्रोसेस इज नोन ॲज अ डिसोसिएशन ज्याला आपण म्हणतो आयोनिक संयुगाचे विचरण. डिसोसिएशन म्हणजे वेगळे करणे ब्रेकिंग एकामेकापासून. खाली डायग्राम आहे मी तुम्हाला दाखवतो. इट मीन्स अन आयोनिक कंपाऊंड डिसोसिएट ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ अ ॲक्वियस सोल्युशन. आणि मग आता आपण त्याला काय म्हणतो पहिलं झालं सोल्युशन आणि झालं ॲक्वियस सोल्युशन म्हणजे ॲक्वा म्हणजे पाणी. आता इथं आयोनिक कंपाऊंड मी काय घेतला सॉलिड होता मीठ असं मी हातात घेऊ शकतो पण इथं काय झालं ते हे पण मिठातच पाणी याच्यामध्ये पण मीठ आहे पण हे कसं आहे ॲक्वियस. आणि मग ह्या आयोनिक कंपाऊंडचं मी काय तयार केलं सोल्युशन तयार केलं. पण ते सोल्युशन करण्यासाठी मी कशाचा आधार घेतला वॉटरचा. ॲक्वा म्हणजे पाणी म्हणून त्याला आपण ॲक्वियस सोल्युशन असं आपण त्याला म्हणतो. बघा पुस्तकात त्यांनी डायग्राम दिलेली आहे डिसोसिएशन ऑफ अ सॉल्ट इन ॲक्वियस सोल्युशन. इथं बघा त्यांनी तेच केले. ज्यावेळेस तुम्ही मीठ टाकता मीठ टाकल्याच्या नंतर वॉटरचे मॉलिक्यूल त्या दोघांना डिसोसिएट करतात. नाव यू कॅन सी हिअर व्हेरी क्लिअरली दिस water molecule get dissociated Na plus and Cl minus both they get dissociated. See here the diagram. Dissociation means simply I can explain here. This wasn't just a diagram to show that what is the meaning of a dissociation means breaking the bond apart in the molecules. So NaCl
in the water get dissociated and form the aqueous solution. Now here you can see Na plus and Cl minus are thus get separated in this aqueous solution. So this is the Na plus and Cl minus. So in the concept of radical we have seen here the constituent part ते वेगवेगळे असे दोन घटक असतात आणि ते वेगळे होतात. Now this is the aqueous solution of the salt and this is the solid salt, this is the liquid salt and it is called as the aqueous solution. Now see Savanthe Arrhenius theory of acid and the bases. This is the Swedish scientist Savanthe Arrhenius. He put forth his theory of acid and bases in year of 1887. साधारणतः 1987 दरम्यान अरेनियस या शास्त्रज्ञांनी या महाशास्त्रज्ञांनी आम्ल आणि आम्लारीचा सिद्धांत त्यांनी मांडला आणि त्यांच्या थिअरीला त्यांनी अरेनियस असं नाव दिलं. आता ती नेमकी थिअरी काय होती बघा. पहिल्यांदा आपण हळूहळू डेफिनेशन्स बघू. आता इतके वेळा आपण पाहिलं की H प्लस आयन्स ज्या कंपाऊंड्समध्ये असतात त्याला आपण ॲसिड्स असं म्हणतो. OH मायनस आयन्स ज्या कंपाऊंड्समध्ये असतात त्यांना आपण बेसेस आपण म्हणतो. मग आता ॲसिडची डेफिनेशन काय होते. An acid is a substance which dissolved in water. ॲसिड युक्त सबस्टन्स ज्यावेळेस पाण्यात मिसळतो किंवा आम्लयुक्त सबस्टन्स पदार्थ हा पाण्यात मिसळतो आणि पाण्यात मिसळल्याच्या नंतर विच गिव्ज राईज त्याच्यामध्ये वाढ होते. कशाची वाढ होते किंवा तो सेपरेट होऊन त्याच्यामध्ये तुम्हाला वाढ झाली दिसते. कशामध्ये H प्लस आयन्स दॅट इज अ कॅटायन्स. कशाची H plus INC and only cations. For example, HCl, H2SO4, H2CO3. Earlier we have seen the name, so I can call it as a biomolecular name HCl. These are the acids. See here, HCl in the water get dissociated and we got the aqueous solution of H plus and Cl minus. So that was an aqueous solution of a acid and that was a rise of H plus ion. Simply you can say that. Simply here the second acid, sulfuric acid H2SO4, it is in a liquid state, so get water in and get dissociated when you dissolve into water. So H plus and HSO4 minus. So HSO4 minus again get dissociated and give again H plus ion and SO4 that 2 SO4 2 minus, that was in sulfate. So this is called as acid. So simple definition of the acid, when they get dissolved in the water they give the rise of H plus ion.